नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील विषय मराठी यातील काव्य क्रमांक 5 क्षण आला या कवितेची समजुती मिळवणार आहोत. कवी कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव केशवसूत होते. मराठीत परंपरागत काव्य मोडून अन्य विषयांवर कविता करणारे हे आद्य मराठी कवी समजले जातात. त्यांचे 135 पेक्षा अधिक काव्यसंग्रह झाले आहेत. मालगुड येथे त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या कवितेत घड्याळ आपल्याला क्षणोक्षणी कसे जगायचे ते सांगत आहे. वेळ कुणासाठी थांबत नसतो, म्हणून सतत कार्यशील राहून आपले कर्तव्य करीत राहणे असाच संदेश येथे देण्यात आलेला आहे. चला तर बालमित्रांनो, आपण प्रथम कवितेचे गान करू. गडबड गाई जगात चाले, आळस डुलक्या देतो, पण गंभीरपणे घड्याळ बोले, आला क्षण गेला क्षण. घड्याळास या घाई नाही, विसावाही तो नाही, पण त्याचे म्हणणे ध्यानी घेई, आला क्षण गेला क्षण. कर्तव्याचे तत्परत्याचे दृढ नियमित वयास मन, घड्याळ बोले आपुले वाचे, आला क्षण गेला क्षण. कर्तव्याला विमुख आळशी, त्याची होई हानी तगन, काळ एक गात आपुल्याशी, आला क्षण गेला क्षण. लवाजमया हत्ती झुलती, लक्ष त्यांच्याकडे देतो कोण, मी तर अवजव सावध करती, आला क्षण गेला क्षण. आला क्षण गेला क्षण. गडबड घाई जगात चाले, आळस डुलक्या देतो, पण गंभीरपणे घड्याळ बोले, आला क्षण हो गेला क्षण, आला क्षण हो गेला क्षण. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेचे संदर्भसहित स्पष्टीकरण करणार आहोत. कवितेत पहिलं कडवं आहे. गडबड घाई जगात चाले, आळस डुलक्या देतो, पण गंभीरपणे घड्याळ बोले, आला क्षण गेला क्षण. गडबड घाई म्हणजे काय मित्रांनो? कळत नकळत झालेल्या, चुकीच्या झालेल्या समस्या. क्षण म्हणजे काय? तर वेळ किंवा घटिका. आळस म्हणजे हलगर्जीपणा. तर आपल्याला काळाची महती सांगताना केशवसूत सांगित आहेत की काही जण या जगात किती गडबड घाईत असतात किंवा काही जण किती डुलक्या देतात, पण त्यावेळेस आपलं घड्याळ हे गंभीरपणा सांगत असतं, गंभीरपणा बोलत असते. काय बोलत असतं? आला क्षण आणि गेला क्षण. तुमचा क्षण हा आला आहे आणि थोड्या वेळातच तो भूतकाळात जमा होणार आहे, म्हणून तुम्ही येणाऱ्या क्षणाचे स्वागत करा. घड्याळास या घाई नाही, विसावाही तो नाही, पण त्याचे म्हणणे ध्यानी घ्या, आला क्षण गेला क्षण. घड्याळाला कोणत्याही प्रकारची घाई नसते, तसेच तो विश्रांतीही घेत नाही, पण ते जे सांगत आहे ते लक्षात ठेवा. घड्याळ काय म्हणते मुलांनो? आला क्षण गेला क्षण, म्हणजे आलेला क्षण हा गेलेला असतो. कर्तव्याचे तत्परत्याचे दृढ नियमित वयासमन, घड्याळ बोले आपुले वाचे, आला क्षण गेला क्षण. याचा अर्थ असा आहे की जे कर्तव्य पार पाडण्यासाठी नेहमी तयार असतात, तत्पर असतात, त्यांचे मन हे ठामपणे नियमित होण्यासाठी घड्याळ आपल्या तोंडून संदेश देत आहे की आलेला क्षण थांबवता येत नाही, तो पुढच्या क्षणी भूतकाळात विलीन होत असतो. कर्तव्याला विमुख आळशी, त्यांची हृदय हा नितगन, काळ एक गात आपुल्याशी, आला क्षण गेला क्षण. विमुख म्हणजे काय? तर विमुख म्हणजे लक्ष न देता. काळ म्हणजे वेळ, हृदय म्हणजे हृदय, घन म्हणजे मोठा हातोडा. तर याचा अर्थ असा होतो की जे लोक आळशीपणामुळे आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवितात, त्यांच्या हृदयावर घणाचे घाव घालीत काळ स्वतःशीच म्हणतो आहे की क्षण हा कोणासाठीच थांबत नाही. आलेला क्षण हा नेहमीच गेलेल्यात जमा होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपल्याला वेळेची समज आणि वेळेची कल्पनाही समजलीच असेल की वेळ हा कोणासाठीही थांबत
नाही. लवाजमया हत्ती झुलती, लक्ष त्याकडे देतो कोण. मी तर जर हे साधव करती, आला क्षण गेला क्षण. लवाजम्या म्हणजे काय तर संपत्ती. थोडे थोडे आपण जमवून जी साठवतो संपत्ती त्याला लवाजम म्हणतात. बडेजाव म्हणजे मोठायकीपणा. रव रव म्हणजे काय तर आवाज. या पद्धतीने कवी यात सांगत आहेत की जे लवाजम जमवून श्रीमंतीचा बडेजावपणा मिरवतात असे त्यांच्याकडे कधीही लक्ष देऊ नका. त्यांची संपत्ती ही क्षणिक आहे. त्यांना घड्याळ सावध करून हळुवार आवाजात सांगत आहे की आलेला क्षण हा दुसऱ्या क्षणी भूतकाळात जमा होत असतो. अशा पद्धतीने मित्रांनो, ह्या कवितेमध्ये कवींनी वेळाचं महत्त्व सांगितलं आहे. घड्याळ ही क्षणोक्षणी कसे वागावे असे सांगत असते. वेळ कुणासाठी थांबत नसतो, म्हणून सतत आपण कार्यशील राहून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. अशा प्रकारे बालमित्रांनो, आपली कविता येथेच संपलेली आहे. मला आशा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कवितेचे अर्थघटन समजले आहे.